रोल का थांबा थांबा गडबड ना. नोव्हेंबर 2023 मध्ये संसदेने त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली. आधी न्यायालयात जावं लागायचं, ते अधिकार तहसीलदारांना दिले. परंतु या तरतुदीचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातलं इथलं जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डरवरचे एजंटनी एक षडयंत्र बनवलं. 1 लाख बांगलादेशी आणि रोहिंग्याचे जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांकडे अर्ज आले आहे. गेल्या 1 महिन्यात मी महाराष्ट्राचे 17 जिल्ह्यांमध्ये स्वतः गेलो. आज पण आता सकाळी मालेगावला होतो. मालेगाव एक छोटासा तालुका आहे, तहसील, 6.5 लाखाची वस्ती, त्यात 4200 अर्ज आले. त्याच्यासोबत पुणे लोकसंख्या 45 लाख, फक्त 60 लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं. मुंबईत 2,20,00,000 फक्त 58. परंतु अमरावतीमध्ये 14,484. आणि म्हणून हा विषय मी महाराष्ट्र सरकारकडे, देवेंद्र फडणवीसकडे आग्रह केला की मोठ्या प्रमाणात हे बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व देणं. आणि म्हणून या प्रक्रियेचं इन्व्हेस्टिगेशन करावं. मालेगावसाठी आणि अमरावतीसाठी SIT ची रचना केली गेली आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की संबंध महाराष्ट्रासाठी SIT करावी. आणि हे जे 1 लाख अर्ज आलेले आहेत त्यात बोगस दस्तावेज आहेत, त्या प्रत्येक अर्जाची छाननी करून जो बांगलादेशी रोहिंग्या आहे त्याला निकाल बाहेर करा. पण आज मी संभाजीनगरला याच पार्श्वभूमीसाठी इथली परिस्थितीची चर्चा करायला आलो. कोण मोटिवेशन आहे म्हणजे पॉलिटिकली आहे? मी आता मालेगाव मधून आलो तो तुम्हाला म्हणजे अक्षरशः धक्का जाय. रजिस्टर्ड म्हणजे 1104 लोकांना दिले, 1106, प्रत्यक्षात 4200. एक माजी आमदार, एक सध्याचा आमदार आणि एक सध्याचा खासदार, तिघांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात रान उठवलाय. काँग्रेसचा खासदार अमरावतीला घोटाळा काढला, तिथेही काँग्रेसचे खासदार. आणि जे बांगलादेश आणि पश्चिम बंगालवर जे एजंट बसले 60 लोक आहेत. माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही वोट जिहाद करा, परंतु हे देशाचे दुश्मन यांना तुम्ही नागरिकत्व देणार, हे भारतीय जनता पार्टीने चालून घेणार. सत्ता तुमचीच आहे, अधिकारी तुमचेच आहेत, तरी तशी या पद्धतीचे प्रमाणपत्र कसे काय वाटप होतात ना? सत्ताधारी तुम्ही फेल आहेत याच्यात. म्हणूनच तर सत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे बाहेर आला, नाही बाहेर जाणार सत्ता. 2.5 वर्षापासून आपलंच हे आहे सत्ता आपली. आता ह्या वर्षी ते अंमलात आणलं, अमेंडमेंट सुधारणा ती आहे ना, की या वर्षी अंमलात आणली. आणि या वर्षी आल्यानंतर 2 निवडणुकांमध्ये आचारसंहिता होती. तर गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात 1 लाख पैकी 55,000 अर्ज या 2 महिन्यात आले. वोट बँक वाढवण्यासाठी वोट बँक वाढवण्यासाठी वोट बँक वाढवा, वोट जिहाद हिंदुस्थानात राहून करा, परंतु विदेशी लोकांना आणून वोट बँक वाढवणं म्हणजे त्याला देशद्रोह म्हणणार. आणि म्हणून तर मी आज सांगितलंय, पोलीस स्टेशन मध्ये मालेगावचा जाऊन तक्रार केली की मालेगावचा तहसीलदार विरोधात तुम्ही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना जे पाठिंबा देणारे जे राजकीय नेते आहेत त्यांचे पण कारवाई करा. केंद्रीय स्तरावर एक रिपोर्ट असा आला होता की
बांगलादेशांना भारताच्या सुरक्षित स्थानापर्यंत आणण्यासाठी 2 पॅकेजमध्ये काम केलं जातं, समुद्री मार्गाने आणि रस्ता मार्गाने. त्याच्यासाठी वेगवेगळे पॅकेज बीएसएफच्या लोकांना दिले जातात. त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष का दिलं जातं? आणि इथं आल्यानंतर तालुका पातळीपर्यंत बोगस आधार कार्ड, बोगस नोंदणी याची प्रक्रिया सुरू आहे सगळीकडे. मग याच्यामध्ये किती बारकाईने काम करण्याची गरज आहे सरकारला कळत नाहीये. तुम्ही जे म्हणतात त्याला 2 पार्ट आहेत. म्हणजे एक ते कसे येतात तर भारतात 99% बांगलादेशी आणि रोहिंग्या हे जमीन मार्गे पश्चिम बंगाल, झारखंड त्या भागात येतात आणि तिथून मध्ये आपलीकडे पण येतात. त्यांना जे हे खोटे दस्तावेज, खरं म्हणजे हे जे प्रमाणपत्र देण्याचं काम आहे, हा खरा दस्तावेज दिला जातो, पण ते खोटे दस्तावेज देतात. म्हणजे पुरावे जे आहेत हे खोटे आहेत. म्हणून इथे तर आपल्या हातात 1 लाख लोकांची नावं आलेली आहेत, ज्यांनी अर्ज केलाय, ज्यांनी एफिडेव्हिट केलंय. आणि त्यात मी या अमरावतीने याच्यात एक नावासकट समोर सांगितलं. म्हणून आज चांगली संधी आहे महाराष्ट्र सरकारला या 1 लाख लोकांचं पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करा, म्हणजे नवीन येणारे थांबणार. आणि दुसरं, माझ्या राजकीय पक्षांना मी आवाहन करतो की जे देशात बाहेरचे लोक आले आहेत वोट बँक साठी तिथे राजनीती करू नका. आणि तुम्ही राजनीती केली तरी आम्ही यांना परत पाठवणार. सर, असं संभाजीनगरमध्ये काय असं आढळून आलं? तेच चालू आहे, त्यात तरी म्हणून तो पार्ट 2 मध्ये घेऊ. शेवटचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न असा होता की बाहेरच्या देशातून सीमा ओलांडून जेव्हा लोक येतात तर देश पातळीवरचा विषय केंद्र सरकारचा विषय. आता इथं आलात तुम्ही, महत्वाचं काम करताय ते बोलत. केंद्रातून का हालचाल होत नाही की आता ह्या गोष्टी थांबल्या? बाहेरून कुणी व्यक्ती आला नाही पाहिजे, जमीन असू दे, पाण्यातून असू. हा, तर ते आपल्या दोघांचं बोलणं झालं. ते म्हणाले समुद्र मार्गे आहे, ते मी म्हणाले 1% येतात. 99% पश्चिम बंगाल, झारखंड तिथून येतात. आता मी आता बॉर्डर पॅक बीएसएफ आणि गृह मंत्रालयाच्या ताब्यात आहे सर. दादा उत्तर ऐकायचं. आसाममध्ये बॉर्डर फिक्स करायचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, पण पश्चिम बंगालमध्ये तिथे अडथळे येत आहे. म्हणून आपली भावना मी लक्षात ठेवतो. पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि गृहमंत्रीला सांगणार, परंतु आता तिथे राजकीय विल पॉवर उलटा आहे. तिथलं सरकार वोट जिहादमध्ये मानते. म्हणून नाही, भावना बरोबर आहेत. बॉर्डर केंद्राच्या ताब्यात नाही भाऊ, 1 मिनिट उत्तर मी दिलं. बीएसएफ 1 मिनिट. नो, बीएसएफ के एवढी 1000 किलोमीटर लांब्या बॉर्डरवर नाही उभी राहू शकत. बीएसएफ फक्त चेकपोस्ट वर उभी राहते. ओके. बीएसएफ